लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा विदर्भ दौऱ्यावर आहेत। शहा अकोल्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। तर अकोला शहरातील शिवणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। तर विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा देशाचे गृहमंत्री अमित शहा हे घेणार आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा अकोल्यामध्ये दाखल झाल्याचं दिसतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? एकीकडे आता अमित शहांनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय आणि त्याचबरोबर मराठवाडा सुद्धा ते या दौऱ्यामध्ये कव्हर करणार असं दिसतंय। काय अपडेट्स आहेत त्यांच्या दौऱ्याचे? फराहजी, आपण पाहताय भाजपनं आता कंबर कसलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवायचा आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतायत। आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी निवडणुकांमध्ये जास्त लक्ष द्यायला हवं त्या ठिकाणी भाजपचे दिग्गज नेते हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा मैदानामध्ये आहेत आणि त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा आता अकोल्यामध्ये पोहोचलेले आहेत। अकोल्यामध्ये सुद्धा ते आता संवाद मेळावा असेल, दौरा असेल, त्यांच्या ठिकाणी ठरलेला आहे। सभा होईल, कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद देखील होणार आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर आगामी निवडणुकांसाठी एक विशेष तयारी म्हणता येणार आहे, कारण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्यांना विजयी करायचा आहे आणि जे काही उमेदवारांची नावं जर अजून डिक्लेअर झालेली नसली तरी मात्र त्यांनी याद्या बनवलेल्या आहेत। त्या याद्यांमध्ये त्या उमेदवारांची नावं जी आहेत ते पाहायला मिळत आहेत। तर प्रामुख्याने हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे, या उमेदवारांचं नशीब आता कसं चमकवलं जातं, कारण नेत्यांनी उमेदवारांना निवडून घेतलेलं आहे। कोणते कोणते उमेदवार बनवायचे किंवा कोणते कोणते उमेदवार हे रणांगणामध्ये सोडायचे यांची तयारी झालेली आहे। मात्र आता घोषणा बाकी आहे। त्यानंतर आता अमित शहा हे पोहोचलेले आहेत। अमित शहा हे स्वतः या भाषणांच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करतात की काय, किंवा फक्त मतदारांना आपला पक्ष किती सक्रिय आहे आणि किती समाजासाठी करतो हेच दाखवणार, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र अकोल्यामध्ये अमित शहा पोहोचलेले आहेत आणि सायंकाळी मराठवाड्यामध्ये त्यांची शेवटची सभा म्हणजेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा होणार आहे आणि सभेच्या माध्यमातून भाजपचा प्रचार म्हणा किंवा उमेदवारांचा प्रचार करण्याचा अप्रत्यक्ष किंवा प्रयत्न आता अमित शहा यांच्या माध्यमातून केला जातोय। फराहजी, निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या दौऱ्याचे अपडेट, या सभेचे अपडेट आपण घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।